मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून 0 ते 18 वयोगटातील 100 बालकांचा टंग टाय मोफत शस्त्रक्रिया. धुळे जिल्हा रुग्णालयाचा उपक्रम. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्त 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत धुळे जिल्हा रुग्णालयामार्फत मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर अंतर्गत विविध आरोग्य उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 4ही तालुक्यांमध्ये विविध विशेष आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील 100 बाल रुग्णांचे टंग टाय मोफत शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या टप्प्यात 25 लहान बालकांचे बाल रुग्णांचे या ठिकाणी शस्त्रक्रिया आज सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ आज दिनांक 30 जुलै 2026 रोजी धुळे जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. यात 25 बाल रुग्णांवर यशस्वीपणे मोफत टंग टाय शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित लाभार्थी बालकांवर देखील टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यावेळी धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी सांगितले की मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराअंतर्गत आतापर्यंत 170हून अधिक विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या असून त्यामध्ये 10 हृदय शस्त्रक्रियांचा देखील समावेश आहे. सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश या उपक्रमातून प्रभावीपणे साध्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश जाधव, सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक स्वप्नील पाटील, महिला व बाल कल्याण अधीक्षक डॉक्टर अश्विनी भांबरे, दंत चिकित्सक डॉक्टर नितीन पाटील, ओटी इंचार्ज सुवर्णा सूर्यवंशी, डॉक्टर वैशाली जाधव, डॉक्टर राजश्री करडे, डॉक्टर निखिल मसने, डॉक्टर हर्षवर्धन सर, डॉक्टर प्रिया मसने, डॉक्टर रमाकांत पाटील, डॉक्टर अटलानी, डॉक्टर विकास बोरसे, डॉक्टर चेतन चौधरी यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रमपूर्वक सहभाग नोंदविला. तर मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरामुळे दुर्गम भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बालकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होत असून या उपक्रमाचे पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे. आज आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई येथून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 1 जुलै 2026 ते दिनांक 31 जुलै 2026 या दरम्यान सर्व रोग मोफत निदान शिबिर मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आपल्याला आयोजित करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर तसेच आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे या अधीनस्थ असलेल्या सर्व 10 संस्थांमध्ये म्हणजे 6 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 1 महिला व बाल रुग्णालय व 1 जिल्हा रुग्णालय धुळे येथे आम्ही मोफत मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. या मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करण्यामागे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री माननीय आदरणीय सौ सुनेत्राताई अजितदादाजी पवार मॅडम, तसेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी रावल साहेब, तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई साकोरे बोर्डीकर मॅडम, तसेच धुळे शहराचे आमदार माननीय अनुभैयाजी अग्रवाल साहेब, तसेच धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय रामदादा बदाने साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच त्यांच्या संकल्पनेनुसार आम्ही पूर्ण जिल्ह्याभरात हे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस हा दिनांक 22 जुलै 2026 रोजी होता. त्या अनुषंगाने पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही दिनांक 1 जुलै ते दिनांक 31 जुलै 2026 या दरम्यान पूर्ण मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. आजच्या दिवशी आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे आम्ही लहान मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. हे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया म्हणजे आम्ही RBSKच्या टीम अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण जिल्ह्याभरामध्ये असलेल्या अंगणवाडी तसेच शाळांमध्ये असलेल्या मुलांची तपासणी करून ज्या मुलांना व्यंग असेल, उदाहरणार्थ ज्यांची जीभ टाळूला चिटकलेली असेल, त्याला इंग्लिशमध्ये त्याला सायन्समध्ये आपण टंग टाय असं म्हणतो, त्या असे टंग टायचे लहान मुलं आम्ही जवळपास 100 मुलं आयडेंटिफाय केले असून आज
त्यापैकी 25 मुलांची टंग टाय रिलीज नावाची शस्त्रक्रिया इथं केली जाणार आहे. तरी देखील मी धुळेकर वासियांना तसेच धुळे जिल्ह्यातील वासियांना विनम्रपणे आवाहन करतो की जी आपल्या लहान मुलांना ज्या शाळेत जाणाऱ्या 0 ते 18 वयोगटातील ज्या मुलांना काही व्यंग असतील, काही व्याधी असतील, तर त्या मुलांनी आमच्या RBSK अंतर्गत म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ज्या काही मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात आणि ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते त्या रुग्णांना आम्ही धुळे जिल्हा रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत वैद्यकीय उपचार तसेच मोफत सल्ला देखील दिला जातो. आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे DEIC म्हणजे डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर देखील आहे, जिथे की स्पीच थेरपी देखील कार्यान्वित आहे. तर ज्या मुलांना किंवा ज्या रुग्णांना स्पीच थेरपीची आवश्यकता असेल त्यांनी देखील आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे असलेल्या DEIC सेंटरचा लाभ घ्यावा. या RBSKच्या अंतर्गत आम्ही जिल्ह्याभरामध्ये जवळपास छोट्या मोठ्या जवळपास 170 शस्त्रक्रिया राबवण्यात आल्या असून तसेच 10 हृदयरोगांवर असलेल्या शस्त्रक्रिया देखील पार पाडलेल्या आहेत. आणि या आता मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आम्ही टंग टायचे जवळपास 100 बालरुग्ण आयडेंटिफाय केले असून त्यापैकी आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 25 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहोत. या शस्त्रक्रिया करण्याकामी आमचे ऑपरेशन करणारे दंतशल्य चिकित्सक डॉक्टर नितीन पाटील, सर्व नर्सिंग स्टाफ, आमच्या OTच्या इंचार्ज सुवर्णा सुरेंसी सिस्टर तसेच इतर वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभत आहे. आमच्या भूलतज्ञच्या टीम डॉक्टर वैशाली जाधव मॅडम, डॉक्टर राजश्री खर्डे मॅडम, डॉक्टर निखिल मसने, आमचे पेडियाट्रिशियन डॉक्टर हर्षवर्धन चित्तम, डॉक्टर नितीन पवार, डॉक्टर चेतन चौधरी तसेच आमची ICUची टीम, सर्व ICUमध्ये कार्यरत असलेले फिजिशियन वर्ग, डॉक्टर प्रिया मसने मॅडम, डॉक्टर अतुल पाटील सर, डॉक्टर रमाकांत पाटील सर, डॉक्टर विकास बोलसे सर. आमच्या पूर्ण जिल्हाभरामध्ये हे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी आमच्या जिल्हा रुग्णालयातील आदरणीय अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव तसेच सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वप्नील पाटील, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अश्विनी भांबरे मॅडम तसेच इतर दंतशल्य चिकित्सक डॉक्टर गोपालजी अटलाने यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. या सर्वांचं सहकार्य लाभत आहे. या सर्वांच्या सहकार्याने आम्ही यशस्वीपणे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करीत आहोत. धन्यवाद.